चला आज परत एकदा आहे ना मुलांनी हट्ट केला की आम्हाला ते चॉको लावा केक बनव. पाठीमागं केले होते तसेच. तर त्यासाठी परत आज मी 3 पॅकेट घेतलेत ओरिओ बिस्किटचे आणि ते आपलं पावभाजीचं मॅशर असतं ना त्याने ते मॅश करायचे. जास्त मॅश करत बसायचं नाही कारण की आपण त्यामध्ये नंतर दूध ॲड करणार आहे. आणि आता इथं गरजेप्रमाणे दूध टाकायचं. इथं मी एक साधारण अर्धा फुलपात्रभर मला दूध लागलं असेल आणि असं छान मिक्स करून घ्यायचं कारण की दुधाने दूध टाकलं की ते छान मेल्ट होऊन जातं. आणि आपलं इडलीचं बॅटर कसं असतं साधारण त्या टाईपमध्ये याची कन्सिस्टन्सी ठेवून द्यायची. आणि आता इथं हे बॅटर माझं अगदी छोटं थोडंसंच केलं होतं. मी 3च पॅकेट घेतले होते आपले 10 रुपयाले ओरिओचे. तर त्यासाठी मी इथं 1च चमचा इनोचा घेतला आहे. जर तुमचं बॅटर जास्त असेल तर अख्खी एक पुडी इनोची घातली तरी पण चालेल. त्यानंतर मग आपलं आप्पे पात्र घेतलं आणि त्याला मग तूप लावून कोट करून घेतलं होतं. आणि आता इथं काय झालं, मी गॅस थोडा आधी बंद करायला हवा होता. तर ते माझ्या नंतर लक्षात आलं कारण की बिस्किटाचं असल्यामुळं लगेच करपू शकतं. मग गॅस बंद केला. थोडं बॅटर टाकून घेतलं सगळीकडं. एक कॅडबरीचा पीस ठेवला मध्ये आणि वरनं परत कोट करून घेतलं आणि हार्डली आहे ना 5 ते 7च मिनटं लागतात याला बेक व्हायला. छान झाकण ठेवून बेक करून घ्यायचं आणि आहे ना 5 ते 7 मिनटानंतर इतके मस्त असे फ्लफी आहे ना हे चॉको लावा केक बनवून आहे ना तयार होतात. खूप आणि चवीलासुद्धा खूप छान मस्त टेस्टी लागतात. मी सांगते म्हणून एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले होते ते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी आणि तुमच्या छान छान कमेंटसुद्धा करा. चला आजच्यासाठी एवढंच. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.